आपण अहंकार, संयम या विषयावर बोलत होतो. काल आपण वनस्पती, प्राणी आणि प्राणिमात्रातल्या भावना याबद्दल चर्चा केली. त्यापुढे आपण जाऊन आता आपण मनुष्य प्राण्याबद्दल बोलूया. आपण प्रथम पाहिल्याप्रमाणे देवाने मनुष्य प्राण्याला बुद्धी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे अनेक देणगी दिलेल्या आहे प्राणिमात्रांना, मनुष्य प्राण्यांना. ती म्हणजे बोलण्याची, आपल्या भावना व्यक्त करण्याची. त्या भावना व्यक्त करताना आपण आपले विचार स्पष्टपणे एकमेकाशी बोलू शकतो, शेअर करू शकतो. त्या बोलताना, भावना व्यक्त करताना त्यात आपले मित्र, आपले पारिवारिक संबंध, आपले नातलग किंवा समाजातील अन्य काही लोक याविषयी आपण बोलत असतो. व त्यांच्याबद्दल जी आपल्याला थोडीफार माहिती असते त्याबद्दल आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या बोलत असताना आपण काही वेळा आपले भान न ठेवता किंवा काही वेळा अनावधानाने असे काही शब्द वापरतो की ज्यामुळे आपल्या व आपल्यामधील संबंध असणाऱ्या लोकांच्या संबंधात काही दुरावा होऊ शकतो. त्यामुळे आपण भावना व्यक्त करताना त्याचाही विचार करणे नेहमी आवश्यक असते. अन्यथा वर्षानुवर्षाचे संबंध अवघ्या काही सेकंदात संपुष्टात येण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करताना आपण नेहमी संयम बाळगणे गरजेचे आहे. किंवा त्यात कुठेही अहंकार किंवा गर्व याचा लवलेशी होता कामा नये. कारण गोष्ट साधी असते व काही वेळा ती अर्थहीन असते. पण त्या साध्या सोप्या शब्दाचा अर्थही जर तो समोरच्या माणसाने त्याच्या पार्श्वभूमीच्या किंवा त्याच्या मागच्या भावनांचा विचार न करता ऐकला किंवा त्याबद्दल विचार केला तर समोरच्या माणसाला तो त्याबाबत वेगळे वाटू लागते व तो कोणतेही कारण नसताना त्याचा गैरअर्थ लावण्यातही वेळ लावत नाही व त्यामुळेही संबंध बिघडू शकतात. याचे भान व संयम आपण नेहमी बोलताना व कुठल्याही शब्दाचा वापर करताना ठेवला पाहिजे. तसेच आपल्या भावना व्यक्त करताना समोरचा मनुष्य कोणत्याही प्रकारे दुखावला जाणार नाही याचेही भान आपण ठेवले पाहिजे. तसेच त्या भावना व्यक्त करताना समोरच्या माणसाला कुठेही असे जाणवले नाही पाहिजे की आपल्या बोलण्यातून त्यातनं आपला गर्व त्याला जाणवू लागतो किंवा आपण अहंकारी आहोत असे त्याला वाटू नये.
अशा प्रकारचे शब्द आपण बोलण्यात आपण वापरले पाहिजेत. म्हणजे बोलण्यात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण संयम ठेवूनच बोलले पाहिजे व प्रसंगावधान व प्रसंगाचे भान ठेवून बोलले पाहिजे. तरच समोरच्याचे आणि आपले संबंध फार चांगले राहतात व दीर्घकाळ टिकतात. साधी सोपी गोष्ट आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या संवेदना काही अंशी कमी होत आहेत असं कुठेतरी जाणवू लागले आहे. मनुष्य कामाच्या निमित्ताने व पैसे कमावण्याच्या नादाने त्याचे स्वास्थ्य मानसिक व शारीरिक हरवून बसलेलं आहे. त्यामुळे काही वेळा अनावधानाने तो काही बोलून जातो व काही वेळेला समोरच्याला माणसाला त्याच्याबद्दल तो अहंकारी आहे असे वाटू लागते. काही वेळेला ते खरेही नसते, पण निव्वळ शब्दाच्या वापरामुळे कुठे ना कुठे ते समोरच्या माणसाला जाणवू लागते. त्याचेही भान आपण ठेवले पाहिजे. आपण बोलताना कुठल्याही विषयाबाबत त्याबाबत थोडी तरी माहिती असल्याशिवाय आपण बोलू नये. अन्यथा काही वेळा ऐकीव माहितीवरून व आपल्या काल्पनिक समजुतीवरून आपण काही बोललो तर काही विपर्यासही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ आपण काही घरी एखादी गोष्ट शोधत असतो, पण ती सापडत नाही. पण बराच वेळ शोधल्यानंतर ती सापडत नसल्याने मग आपण आपल्या घरातील कामावर असणाऱ्या लोकांच्यावर कळत नकळत संशय घेऊ लागतो आणि आपल्या मनात नको त्या कल्पना त्याबाबत येऊ लागतात व त्या कामावर असलेल्या लोकांच्या बद्दल आपले अनाठही विचार मनात येऊन त्या व्यक्तीबद्दल आपले गैरमत बनू शकते. वास्तविक आपण ज्याप्रमाणे विचार करतो त्याप्रमाणे ते नसतेही. मी सांगितल्याप्रमाणे जी आपल्याला एखादी वस्तू सापडत नसते व त्याबद्दल आपण एखाद्याबद्दल संशय व्यक्त करतो व त्याच्याबद्दल अनंत विचार चांगले वाईट आपल्या मनात येऊन जातात व त्या व्यक्तीबद्दल आपले मत कलुषित होते आणि हे तास 2 तास 3 तास आपल्या डोक्यात तो सतत विषय घोळत राहतो. गोष्ट क्षुल्लक असते, पण त्याचे परिणाम आपल्या स्वतःवरही होतात व ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो किंवा आपण विचार करतो त्या व्यक्तीस कदापि त्याला कळत नकळत काही माहिती झाल्यास आपल्या विचाराची त्याचेही आपल्याबद्दल मत कलुषित होते. वास्तविक आपण जी गोष्ट आपण शोधत असतो ती काही काळ सापडत नाही, पण आपण शांतपणे 3-4 तास गेल्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट शोधताना ती सकाळी जी सापडत नसते ती वस्तू अचानक सापडते. याचा अर्थ ती कुठेही गेलेली नसते, कुठेही नेलेले नसते, कुणीही नेलेले नसते, पण आपल्या काल्पनिक संशयामुळे किंवा संशयाच्या विचारामुळे आपल्या मनात नको ते अनेक विचार येऊन जातात आणि त्या तास 2 तासात आपली एनर्जी नको त्या गोष्टीसाठी खर्च होते. वास्तविक
जी गोष्ट सापडत नव्हती ती तिथेच असते, पण आपल्या विचारामुळे आपण ती चांगल्या तऱ्हेने काही वेळा शोधू शकत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट घडली तर त्याबाबत एखाद्याबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ता ताबडतोब निर्णय घेऊ नये किंवा त्याच्याबद्दल मत बनवू नये. तीच गोष्ट अहंकारी व्यक्तीबद्दल असते. ते अहंकारी व्यक्ती नेहमी आपल्या प्रत्येक शब्दातून समोरच्या माणसाला कमी लेखण्याचा व त्या अनुरूप शब्द वापरण्याचा प्रयत्न करत असते. वास्तविक तसे करण्याचे कोणतेही कारण नसते, पण तो एखाद्या माणसाचा स्वभावच बनून जातो की आपण जगापेक्षा कसे वेगळे आहोत आणि समोरचा मनुष्य आपल्यापेक्षा किती कमी आहे हे क्षणोक्षणी दाखवायचा काही लोक प्रयत्न करतात. पण त्यामुळे आपल्या संबंधात कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण शब्द वापरताना समोरच्या माणसाला आपण अहंकारी आहे असे कधीही जाणवू नये असे शब्द वापरणे किंवा बोलण्यात साधेपणा, त्यामागची विचारशक्ती, भावना व्यक्त करणे नेहमी चांगले असते. आज आपण या विषयावर आज इथेच थांबू. उरलेल्या पुढील भागात आपण नंतर बोलू. नमस्ते.